लातूरच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी तर रायगव्हाणमध्ये मुसळधार पावसासह गारपीट। अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका। अहिल्यानगरच्या 12 गावांमध्ये मार्च महिन्यामध्ये पाणी टंचाई। बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायणडोह आणि जेऊर या गावच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या अशा 12 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई। गावामध्ये टँकर सुरू करण्याचीही मागणी। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावरती उन्हाळ्यामध्ये विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत। 10 एप्रिल ते 5 जून पर्यंत सीएसएमटी ते करमाळी विशेष गाडी धावेल। पुण्यामधील स्वारगेट बलात्कार प्रकरणाचे विधिमंडळामध्ये पडसाद। प्रश्न उपस्थित करण्यात आल्यामुळे विधिमंडळामध्ये कारवाईचं उत्तर। त्यामुळे पुण्यामधील सर्व मोठ्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या। जेजुरी नगर परिषदेकडून वाद्य वाजवून मालमत्ता कराची वसुली सुरू झाली आहे। मालमत्ता कर आणि थकबाकीच्या वसुलीसाठी पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी गेल्या 15 दिवसांपासून शहरामध्ये फिरतायत। बीडमधील शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या आत्महत्येच्या नंतर सुप्रिया सुळे यांच्याकडून कुटुंबियांना मदत। नागरगोजेंच्या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच त्यांच्या पत्नीला रोजगार मिळवून देण्याचाही शब्द देण्यात आलाय। बीड जिल्ह्यामधील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आणखी एका टोळीवरती केली मकोकाच्या अंतर्गत कारवाई। 6 जणांच्या या टोळीमध्ये 3 महिलांचा समावेश। टोळीमधील 3 जण फरार आहेत। यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधील लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची गैरसोय होती आहे। वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची बाब समोर आली आहे। रात्रीच्या वेळी गरोदर महिलेवरती उपचार होऊ शकले नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।